ज्ञानदीप कोचिंग क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहायचे तर 10वीचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलातील हे समीकरणे, त्यामध्ये सराव संच 1.1 आपल्याला बघायचा आहे। बघा, प्रश्न पहिला आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा। बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्काच्या 2 कृत्या आणि 3 मार्काची 1 कृती अशा 7 मार्काच्या एकूण कृत्या तुम्हाला विचारतात। ओके, बघा, तुम्हाला फक्त इथं बॉक्स फिलअप करायचे असतात। पहिलं समीकरण आहे 5x + 3y = 9, त्यानंतर 2x - 3y = 12, याला म्हटलं समीकरण नंबर 2। समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करायची आहे, कारण की इथं 3y हे पद सारखं आहे। 3y च्या पुढे इथं अधिक आहे, 3y च्या पुढे इथं वजा आहे। जेव्हा अधिक वजा असते तेव्हा दोन समीकरणाची बेरीज करतो आपण, म्हणून समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। बघा, 5x + 3y = 9, त्याखाली समीकरण 2 दिलं 2x - 3y = 12, दोघांची बेरीज करायची आहे। 9 12 झाले 21, अधिक 3y वजा 3y कटले, त्यानंतर 5 x च्या खाली x, 5 आणि 2 झाले 7x, 7x = 21, x ची किंमत काढायची आहे। 21 जशी आता 7 इथं गुणतो, बरोबरच्या पलीकडे भागेल, तर x = 21/7, तर x ची किंमत काय भेटणार? 7 × 7 = 21, x = 3 भेटला। आता x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा। ओके, ही x ची किंमत x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, तेव्हा y ची किंमत भेटणार आहे। म्हणून x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण 1 किती आहे? 5x + 3y = 9, तर x च्या ठिकाणी लिहायचं 5, 5 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे? 3 आहे, मग इथे लिहायचं 3 अधिक 3y = 9, तर 5 × 15 अधिक 15 तिकडे घेऊन जा, अधिकचे दिले -15, तर 3y = 9 अधिकचे झाले -15, तर 3y = 9 मधून 15 जाते, मग 15 मधून 9 गमा किती उरले? -6। तर एक काम करू आपण, y ची 3y = -6, तर y ची किंमत काढायची आहे। 3 तर गुणतो, बरोबरच्या पलीकडे भागेल, तर -6 जशा तसे भागीला आले हे 3, 3 × 3 3 2 6, आणि चिन्ह कोणतं? -च, तर x ची किंमत किती आहे? 3 आहे, म्हणजे याचं 3, आणि y ची किंमत किती आहे? -2, म्हणजे याचे -2, x = 3 आणि y = -2 ही समीकरणाची काय उकल आहे। अशा प्रकारे ही कृती आपण सुद्धा आहे। खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22। तुम्हाला हे समीकरण इथं सोडवायचं आहे। बघा, सर्वात पहिले एक काम करू आपण, पहिलं समीकरण लिहून घेऊ। दिले 3a + 5b = 26, याला म्हणू आपण समीकरण नंबर 1। त्यानंतर या खाली समीकरण नंबर 2 लिहून घ्या। 2 किती आहे? a + 5b = 22, याला म्हणू समीकरण नंबर 2। एक तर आपण दोन समीकरणाची बेरीज करतो, एक तर वजा करतो। इथे या ठिकाणी बघा, कोणाचा सहगुणक समान आहे? x चा किंवा y चा सहगुणक समान आहे का? या ठिकाणी जर आपण विचार केला, इथे a चा सहगुणक किती आहे? 3 आहे, इथे a चा सहगुणक काही नाही म्हणजे काय 1 आहे, म्हणजे a चा सहगुणक समान नाही आहे। इथे b चा सहगुणक किती आहे? 5 आहे, इथे b चा सहगुणक 5 आहे, म्हणजे 5b हे पद सारखं आहे। ते पद आपण कॅन्सल करू शकतो आणि a ची किंमत काढू शकतो। बघा, इथं 5b च्या पुढे अधिक आहे, इथं 5b च्या पुढे अधिक आहे। जेव्हा अधिक अधिक असते तेव्हा दोन समीकरणाचे आपण काय करतो? वजा करतो, म्हणून इथे लिहायचं समीकरण 1 वजा समीकरण 2 करू। समीकरण 1 वजा समीकरण 2 करू, आणि समीकरण 1 किती आहे ते वर लिहून घ्या। ते किती आहे बघा, 3a अधिक हे 5b बरोबरच्या पलीकडे 26 जशा तसे, वजा लिहा a अधिक 5b बरोबरच्या पलीकडे 22 जसेच्या तसे। बघा, आता जेव्हा आपण वजा करतो तेव्हा खालच्या समीकरणाची संपूर्ण चिन्ह बदलतात। इथं काही नाही म्हणजे अधिक आहे, अधिकचं वजा, हे अधिकचं वजा, हे अधिकचं वजा। बघा, आता हे अधिक आहे, हे वजा आहे। जेव्हा अधिक वजा असते तेव्हा दोन संख्येची आपण वजा करतो, 26 मधून 22 गेले 4 उरले, बरोबरच्या खाली बरोबर, अधिक 5b वजा 5b कटले, आणि 3a मधून 1a गेला, किती उरले? 2a। 2a = 4, तर a ची किंमत काढायची आहे। तर आता कशी काढायचा? इथे या 2a = 4, तर a बरोबर बघा, a = 4/2, म्हणून a ची किंमत काय भेटली? बेग 4, तर a ची किंमत भेटली 2। आता a ची किंमत 2 भेटली, आता b ची किंमत काढू। मग a = 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, म्हणजे इथे एक वाक्य लिहा, a = 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू।
आणि समीकरण एक किती आहे पहा बरं, 3a अधिक 5b बरोबर 26. मग इथे लिहून घ्या 3a अधिक 5b बरोबर 26. a ची किंमत किती आहे 2 आहे. मग ज्या ठिकाणी a आहे तिथे लिहायचे 2. बघा इथं काय लिहिलं 3 गुणाकारामध्ये a ची किंमत आहे 2, इथे लिहा 2 अधिक 5b जशा तसा बरोबरच्या पलीकडे 26 जशा तसा. आता 3 आणि 2 चा गुणाकार करा, 3 दुनी 6, इथे लिहा 6 अधिक 5b जशा तसा बरोबरच्या पलीकडे 26 जशा तसा. b ची किंमत काढायची आहे, जास्त कोण आहे 6 आहे, अधिक 5 आहे, अधिक 6 तिकडे घेऊन जा, अधिकच्या होतील वजा 6. म्हणून 5b बरोबर 26 जशा तसे आणि अधिक 6 तिकडे गेले त्याले वजा 6. म्हणून 5b बरोबर 26 मधला 6 गेला किती उरला 20 उरला. तर b ची किंमत काढायची आहे, 5b बरोबर 20, 5 इथं गुणतो बरोबरच्या पलीकडे भागेल. म्हणून b बरोबर 20 जशा तसा भागीला आला हा 5. म्हणून जी b ची किंमत आहे, b बरोबर काय भेटला आपल्याला, b ची किंमत 5 1 5 5 चौक 20, तर b बरोबर भेटला 4. अशा प्रकारे a ची किंमत काय भेटली आपल्याला 2 आणि b ची किंमत काय भेटली 4. मी तर आपण लिहू शकतो a, b बरोबर a ची किंमत भेटली 2 आणि याची भेटली 4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवायचं. x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. तिथे लिहा x अधिक 7y बरोबर 10, याला म्हणून समीकरण नंबर 1. त्यानंतर 3x वजा 2y बरोबर 7, याला म्हणून समीकरण 2. बघा कोणाला सहगुणक समान आहे, इथे x चा सहगुणक किती आहे 3 आहे, वर किती 1 आहे, x चा सहगुणक समान नाही. इथं y चा सहगुणक किती आहे 7 आहे, खाली किती आहे 2 आहे, म्हणजे y चा पण सहगुणक समान नाही. एक काम करू आपण, इथे x चा सहगुणक समान करू. एक काम करू, हा जो वरचा 1 आहे त्यानं गुणू आपण समीकरण 2 ला, आणि खालचा 3 आहे त्यानं गुणू आपण समीकरण 3 ला. म्हणजे एकदा 3 ने गुणू, समीकरण 1 ला 3 ने गुणू व समीकरण 2 ला 1 ने गुणू. समीकरण 2 ला 1 ने गुणू, गुणा 3 1 3x अधिक 3 7 21y बरोबर 9 3 30, याला म्हणून समीकरण नंबर 3. समीकरण 1 चा समीकरण नंबर 3, समीकरण 2 ला 1 ने गुणा, तर काय बघा 1 3 3x वजा 1 2 2y बरोबर आणि 1 7 7, याने म्हणतो समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 बघा, समीकरण 4 बघा, कोणाला सहगुणक समान आहे, इथं 3x 3x हे पद सारखं आहे, ते कॅन्सल होऊ शकते. तर एक काम करू, दोन समीकरणाचे आपण करू वजा बाकी, कारण इथं अधिक आहे इथं अधिक आहे. जेव्हा अधिक अधिक असते तेव्हा दोन समीकरणाची वजाबाकी होते, म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. मग इथे वाक्य लिहायचं किंवा समीकरण 3 वजा समीकरण 4 करू. समीकरण 4 करू. समीकरण 3 किती आहे बघा, ते आहे 3x अधिक 21y बरोबर 30. वजा करायचं आपल्याला समीकरण नंबर 4, ते लिहून घ्या, ते आहे 3x वजा 2y बरोबरच्या पलीकडे 7. जेव्हा आपण वजा करतो तेव्हा खालची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा. बघा काय 30 मधून 7 गेला किती उरले 23, बरोबरच्या खाली बरोबर, अधिक अधिक दोन संख्येची बेरीज करतो आपण, y च्या खाली y, 21 आणि 2 झाले 23, अधिकच्या खाली अधिक आणि 3x कटला, तर 23y बरोबर 23. तर y ची किंमत काढायची आहे, y जशा तसा 23 जशा तसे भागीला आले हे 23, तर y ची किंमत काय भेटली 23 1 23. तर y बरोबर 1 ही किंमत भेटली. आता x ची किंमत काढू. मग y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. इथे वाक्य लिहायचं की y बरोबर 1, y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आणि समीकरण 1 किती आहे बघा, ते आहे x अधिक 7y बरोबर 10. लिहायचं x अधिक 7y बरोबर 10 आणि y ची किंमत किती आहे 1 आहे. मग इथे x जशा तसा अधिक 7 गुणाकारामध्ये y ची किंमत 1 आहे, ते लिहा 1 बरोबरच्या पलीकडे 10. तर x जशा तसा अधिक 7 1 7 बरोबरच्या पलीकडे 10. तर x ची किंमत काढायची आहे, 7 तिकडे घेऊन जा, अधिकच्या वरती वजा 7, मग 10 वजा 7. तर x ची किंमत भेटली 10 तून 7 गेला 3 उरला, तर x बरोबर काय भेटला 3. तर अशा प्रकारे x, y बरोबर x ची किंमत काय भेटली 3 आणि y ची किंमत काय भेटली 1.
अशा प्रकारे हा प्रश्न तिसरा आहे. 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. सगळ्यात पहिले समीकरण लिहून घ्या. 2x वजा 3y बरोबर 9 याला म्हणतो समीकरण 1. त्यानंतर 2x अधिक y बरोबर 13 याला म्हणतो समीकरण नंबर 2. कोणाचा सहगुणक समान आहे? इथे x चा सहगुणक समान आहे. 2x हे पद सारखं आहे. इथं अधिक आहे तर दोन समीकरणाची करायची आहे वजाबाकी. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करा. इथे वाक्य लिहा समीकरण 1 वजा समीकरण 2 करू वजा समीकरण 2 करू. समीकरण 1 किती आहे? वर लिहा 2x वजा 3y बरोबरच्या पलीकडे 9 वजा करायचा आहे समीकरण 2 ते किती आहे? 2x अधिक y बरोबरच्या पलीकडे किती आहे? तर 13. वजाबाकी करताना खालचे चिन्ह बदलतात. मग इथं अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा बघा काय अधिक वजा दोन संख्येची वजाबाकी 9 मधले 13 जात नाही. मग 13 मधून 9 गमा किती उरले? 4. चिन्ह वजाचं बरोबरच्या खाली बरोबर अधिक 2x वजा 2x कटले वजा वजा अधिक 3y आणि 1y अरे 4y चिन्ह कोणतं? वजाचं. ठीक आहे. वजा 4y बरोबर वजा 4 तर y ची किंमत काढायची आहे. y जशा तसा वजा 4 जशा तसे भागीला आले हे वजा 4. ठीक आहे. तर y बरोबर काय आलं? वजा वजा कटले 4 1 4 4 1 4 तर y ची किंमत काय भेटली? पहिले 1 भेटली. आता y बरोबर 1 ही किंमत भेटली. आता 1 ची किंमत काढू. मग y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. तुमचं उत्तर सारखंच निघेल. मी काय करतो y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवतो. म्हणजे एक वाक्य लिहा y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. आणि समीकरण 1 किती आहे? ते आहे 2x वजा 3y बरोबर 9. मग इथे लिहा 2x वजा 3y बरोबर 9. y ची किंमत किती आहे? 1 आहे. मग ज्या ठिकाणी y आहे तिथे लिहायचं 1. मग काय झालं बघा 2x जशा तसा वजा 3 गुणाकारामध्ये y ची किंमत 1 बरोबरच्या पलीकडे 9 तर 2x जशा तसा वजा 3 1 3 बरोबरच्या पलीकडे 9 तर 2x बरोबर 9 जशा तसा वजा 3 तिकडे घेऊन जा ते होतील अधिक 3 तर 2x बरोबर 9 3 झाले 12. इथून तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. 2x बरोबर 12 तर x बरोबर 2 इथं गुणतो बरोबरच्या पलीकडे भागेल तर 12 भागला किती आले 2 तर x ची किंमत काय आली? 2 1 2 2 12 तर x बरोबर काय भेटला? म्हणजे 6. तर एक काम करू इथं लिहा x किती आहे? x, y बघा x ची किंमत किती आहे? 6 आणि y ची किंमत किती आहे? 1. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. चौथा बघा 5m वजा 3n बरोबर 19 m वजा 6n बरोबर वजा 7. तर सगळ्यात पहिले समीकरण नंबर 1 लिहा 5m वजा 3n बरोबरच्या पलीकडे 19 याला समीकरण नंबर 1 असे म्हणू. m वजा 6n बरोबर वजा 7 याला म्हणू समीकरण नंबर 2. सहगुणक पुन्हा समान आहे. इथे m चा सहगुणक 5 आहे, इथे m चा सहगुणक 1 आहे, इथे n चा सहगुणक 3 आहे, इथे n चा सहगुणक 6 आहे. म्हणजे कोणाचा सहगुणक समान नाही आहे. तर या ठिकाणी एक काम करू आपण m चा सहगुणक समान करू. तर तो समान करण्यासाठी हा जो 1 आहे त्याला गुणतो समीकरण 1 ला आणि हा किती आहे? 5 आहे त्याला गुणतो मी समीकरण 2 ला. म्हणजे एक वाक्य लिहा किंवा समीकरण 1 ला 1 ने गुणू व समीकरण 2 ला 5 ने गुणू व समीकरण 2 ला 5 ने गुणू. इथं गुणून घ्या. 1 5 5 म्हणजे 5m वजा 1 3 3 3n आणि 19 1 19 समीकरण 1 चं बनलं समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 ला 5 ने गुणा तर काय 5 1 5m वजा 5 6 30n बरोबर आणि 5 7 35 वजा 35 याले समीकरण नंबर 4 म्हणा. समीकरण 3 बघा समीकरण 4 बघा 5m 5m तर सारखं आहे. दोन समीकरणाची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. इथे वाक्य लिहा समीकरण 3 वजा समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 किती आहे? ते आहे 5m वजा 3n बरोबरच्या पलीकडे 19. समीकरण 4 खाली आहे तिला वजा 5m वजा 30n बरोबरच्या पलीकडे हे वजा 35. वजा करताना खालचे समीकरण चिन्ह बदलतात. हे अधिकचं वजा वजाचं अधिक वजाचं अधिक. आता रेषा मारा बघा 9 5 14
हाताला 1 1 आणि 2 1 आणि 1 2 2 3 5 बरोबरच्या खाली बरोबर वजा अधिक वजा अधिक n च्या खाली n 30 मधला 3 गेला किती उरले 27. ठीक आहे. तर 5m 5m कटले तर 27n बरोबर 54. तर n ची किंमत काढायची आहे. मग n बरोबर 54 जशा तसे आणि 27 गुणाकारामध्ये बरोबरच्या पलीकडे भागीला झाले म्हणून n बरोबर 27 1 27 27 54. तर n बरोबर काय भेटला 2 भेटला. ओके. आता n ची किंमत 2 भेटली. आता m ची किंमत काढू. मग n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. आणि समीकरण 1 किती आहे ते 5m वजा 3 3n बरोबर 19. म्हणजे लिहा 5m वजा 3n बरोबरच्या पलीकडे 19. तर 5m जशीच्या तसा वजा 3 गुणाकारामध्ये n ची किंमत काय भेटली 2 म्हणजे 2 बरोबरच्या पलीकडे 19. तर 5m बरोबर 5m 3 2 6 हे वजा 6 बरोबरच्या पलीकडे 19. 5m बरोबर वजा 6 तिकडे घेऊन जा वजाच्या ऐवजी अधिक 6 म्हणून 5m बरोबर 19 जशा तसा वजा 6 बरोबरच्या पलीकडे गेले अधिक 6 झाले म्हणून 5m बरोबर 19 आणि 6 झाले 25. तर m ची किंमत काढायची आहे. मग m जशा तसा 25 जशा तसे इथं हे 5 गुणाकारामध्ये बरोबरच्या पलीकडे भागीला होतील. मग m बरोबर 5 1 5 5 5 25. m ची किंमत काय भेटली 5. तर अशा प्रकारे m बरोबर 5 आणि n बरोबर 2 या समीकरणाचे काय उकल आहे. बघा प्रश्न 5वा आहे. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 x अधिक 5y बरोबर 4. बघा प्रश्न पहिले समीकरण काय 5x अधिक 2y बरोबरच्या पलीकडे वजा 3 याने म्हणतो समीकरण नंबर 1. नंतर x अधिक 5y बरोबर 4 याला म्हणतो समीकरण नंबर 2. सहगुण समान कोणाचा आहे पण सहगुण समान नाही. एक काम करू इथे एक आहे या 1 न समीकरण 1 ले गुणू. इथे x चा सहगुणक 5 आहे या 5 न समीकरण 2 ला गुणू. मग इथे वाक्य लिहा समीकरण 1 ला 1 ने गुणू व समीकरण 2 ला 5 ने गुणू व समीकरण 2 ला 5 ने गुणू. तो काय बघा 1 न गुणा 1 5 5x अधिक 1 2 2y बरोबर 1 3 3 म्हणजे वजा 3. समीकरण 1 चं बनलं समीकरण 3. समीकरण 2 ला 5 न गुणा तर 5 1 म्हणजे 5x अधिक 5 5 25y बरोबर 5 चूक 20. समीकरण 2 चं समीकरण 4 बनलं. बघा 5x 5x हे सारखं आहे. इथं अधिक आहे इथं अधिक आहे. जेव्हा अधिक अधिक असते तेव्हा दोन समीकरणाची काय होते वजा होते म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. इथे एक काम करू इथे समीकरण 3 वजा समीकरण 4 करू वजा समीकरण 4 करू. समीकरण 3 किती आहे 5x अधिक 2y बरोबर वजा 3. इथे लिहा 5x अधिक 2y बरोबर वजा 3. वजा बाकी करायचे समीकरण नंबर 2 लिहा खाली 5x अधिक हे 25y बरोबर 20. वजा करताना खालच्या समीकरण चिन्ह बदलतात. अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. बघा आता काय इथं वजा वजा दोन संख्येची बेरीज 3 आणि 20 झाले 23. चिन्ह वजाचं बरोबरच्या खाली बरोबर हे अधिक हे वजा दोन संख्येची वजा की y च्या खाली y 25 मधला 2 गेला किती उरले 23. चिन्ह कोणतं वजाचं. हे अधिक 5x वजा 5x कटले इथं वजा वजा कटला तर y बरोबर 23 जसेच्या तसे 23 इथं गुणतात बरोबरच्या पलीकडे भागीला झाले. तर y बरोबर काय भेटला 23 1 23. तर y ची किंमत 1 भेटली तर याची किंमत काढू. मग y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा. मी समीकरण 2 मध्ये ठेवतो. समीकरण 2 जरा सोपं आहे. इथे वाक्य लिहायचं किंवा y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 किती बघा x अधिक 5y बरोबर 4 म्हणजे लिहा x अधिक 5y बरोबर 4. ओके. आता y ची किंमत किती आहे 1 आहे म्हणजे लिहा x जशा तसा अधिक 5 गुणाकारामध्ये y च्या ठिकाणी लिहा x बरोबरच्या पलीकडे 4. तर x जशा तसा अधिक 5 1 5 बरोबरच्या पलीकडे 4
तर x बरोबर 4 जशा तसं अधिक 5 तिकडे घेऊन जा वजा 5 होईल. तर x बरोबर 4 मधून 5 जाते, मग 5 मधून 4 गमा किती उरला 1, चिन्ह कोणतं मोठ्या संख्येचं. तर x बरोबर किती आहे, x ची किंमत आहे x, y बरोबर x ची किंमत आहे वजा 1 आणि y ची किंमत आहे 1. तर अशा प्रकारे x, y बरोबर वजा 1 या समीकरणाची काय उकल आहे. तर आज आपण इथेच थांबू. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.